हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि एवढी तयार होऊन मी माझ्या सखीसोबत चालली आहे बाहेर. चला मी तुम्हाला कुठे चालली ते दाखवते. सो हिअर वी आर गोईंग टुगेदर. आणि आम्हाला लगेचच सवारी भेटली आणि सवारीवाले काकांचा कॉल चालू होता. तो पण त्यांनी हळू घेतली, पण त्यानंतर त्यांनी एवढ्या जोरात रिक्षा पळवली की आमच्या केसांची हालत बेकार होऊन गेली. त्यानंतर त्यांनी सर्वात पहिले आरकेला थांबवले. आरकेला स्टॉप घेतला आणि तिथून काही सुट्टे पैसेसुद्धा घेतले. आणि त्यानंतर आम्ही दोघी फार खुश झालो होतो, कारण की आम्ही दोघीच होतो रिक्षात. बट आम्हाला लगेच त्यांनी उतरवून पंचवटीला आम्ही थोडंसं चाललो आणि लगेच आलो कपालेश्वर मंदिरात आलो. तर प्रत्येकदा मी जेव्हा येते इथूनच रिटर्न जाते, कारण फार गर्दी असल्याने मी मध्ये जात नाही. पण ह्या वेळेस बिलकुल गर्दी नव्हती आणि मला मध्ये गेल्यावर इतकं पॉझिटिव्ह फिलिंग येत होती. आणि तिथे गेलो तर अभिषेक चालू होता. इतकं सुंदर वाटत होतं, तिथे खूप प्रसन्न फील होत होतं. आणि तिथून आम्ही लगलग गोदाकाठला गेलो. तिथे फार गर्दी होती, पण तुम्ही इथलं गोदाकाठ बघू शकता. इतकं सुंदर आणि ते श्लोक, ते मंत्र इतकी ऊर्जात्मक वाटत होतं. आणि त्यानंतर तिथे असणार ती मातेचं ते तेज तुम्ही बघू शकता. एक वेगळीच ऊर्जा येत होती. आणि तिथे पूजा करून लगेच आरती सुरू झाली. तुम्ही बघू शकता आरती करताना आरती करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील ते तेज, ती एक एक स्टेप, आरती करण्याची ती पद्धत, मनातली भक्ती आणि आरतीतलं एक एक कडवं खूप सुंदर अनुभव होता. तुम्ही एकदा नाशिकला आलात तर नक्कीच गोदा आरतीला जा. आणि तिथूनच आम्ही गोदा घाटावरील एका मंदिरात गेलो. तसं तर गोदा घाटावर फार मंदिर आहेत आणि प्रत्येक मंदिराची एक वेगळी कहाणी आणि कथा आहे. तर आम्ही ह्या मंदिरात गेलेलो. हे मंदिर एकदम सुंदर होतं, साधं सिंपल पण फार सुंदर. तिथे आम्ही आतमध्ये गेल्यावर जे शिवलिंग इतकं सुंदर त्यांनी फुलांनी सजवलेलं होतं, खूप छान. आणि तिथूनच आम्ही लगेच पंचवटीत असलेल्या साईबाबांच्या मंदिरात गेलो. तिथे आरती चालू होती. आरती झाल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि बाबांच्या चेहऱ्यांकडे बघितलं की एक वेगळीच प्रसन्नता वाटते. त्यांच्याकडे बघावंसंच वाटतं. आणि तिथून आम्हाला थोडं काम होतं, आम्ही परत गोदा घाटावर गेलो. गाईस, आता आम्ही पंचवटीला आहे. तुम्ही बघा इथे किती शांत आणि गारव आहे. आणि हा आरतीनंतरचा शांत गोदाघाट तुम्ही बघू शकता. इतकी शांतता आणि त्यात हे खूप सारं थंड पाणी आणि नाशिकची त्यात थंडी. खूप भारी फिलिंग. आम्ही तिथे आमचे पाप धुतले आणि हे काही मस्तीखोर मुलं होते गोदा घाटावर. तुम्ही बघा कसे फटाके फोडत होते. आणि त्यानंतर आम्ही एकमुखी दत्त मंदिरात गेलो आणि तिथूनच लगेच तिथेच असणाऱ्या कालभैरवनाथांच्या मंदिरात गेलो. तिथे फार गर्दी होती आणि तिथेच प्रसाद मिळत होता आणि प्रसादाला आम्ही कधीच नाही म्हणत नाही, म्हणून आम्ही लगेच तिथे बसलो. पतरवाळीत लगेच मसाले भात आणि बुंदीचा लाडू येऊन पडला. ते फस्त करून आम्ही लगेच 2 मस्त टवटवीत गुलाबाची फुलं घेऊन आम्ही बाप्पाला भेटायला गेलो, चांदीच्या गणपतीला गेल्यानंतर तिथून दर्शन घेतलं, लगेच सवारीत बसलो आणि थेट रूमकडे आलो. आत्तासाठी बाय बाय.